गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आज माझा उपवास होता म्हणून मी आदल्या दिवशीच केसांना मुळापासून तेल लावलं होतं व घट्ट अशी वेणी घातली होती। त्यामुळे मी आज सकाळीच केस व्यवस्थित धुवून घेतले व हे बघा आता कसे केस सुटसुटीत व मोकळे असे झालेले आहेत। बऱ्याच स्त्रियांचे मी अनेक यूट्यूब चॅनलवरती कमेंट वाचल्या होत्या की केसांसाठी काय करावे वगैरे। तर केसांसाठी खरंच तुम्ही काहीच करू नका, केसांना फक्त मुळापासून तेल लावा व दुसऱ्या दिवशी धुवून टाका, बघा किती छान केस होतात। तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की घरामध्ये किती पसारा पडला होता, त्यामुळे मला कुठून सुरुवात करावी हे समजत नव्हतं आणि त्यात भरीसभर म्हणून आम्ही काल बाजारात गेलो होतो। तिथे कांद्याची पात आम्हाला मिळाली व आमच्या घरासमोर जागा देखील भरपूर आहे। तुम्ही म्हणत असाल की ही कांद्याची पात कशासाठी, तर त्या घरासमोर जी जागा आहे तिथे म्हटलं की कांदे लावून टाकावेत, म्हणून मग मी काय केलं ती सकाळी स्वयंपाक वगैरे उरकून बाकीचे काम करण्याच्या अगोदर ही कांद्याची पातच लावून घेण्यास सुरुवात केली। त्यासाठी मी कांद्याची पात व्यवस्थित कट करून एका पाटेत भरून घेतली व हे बघा केवढी सारी कांद्याची पात उरलेली आहे। एवढी सारी कांद्याची पात पाहून मला वाटायला लागलं की अरे आता या पॉईंटला कोंबड्या असत्या तर बरं झाले असते, कारण गावाकडील ज्या स्त्रिया असतील त्यांना माहिती असेल की कोंबड्यांना कांद्याची पात किती आवडते, त्यांनी ही सर्व कांद्याची पात संपून टाकली असती। नंतर मग आमची जी घरासमोरची जागा होती तिथे आम्ही 1 महिन्यापूर्वी ट्रॅक्टरवाल्यांकडून सऱ्या काढून घेतल्या होत्या, म्हणजे तिथं काहीतरी करता येईल। मग त्या ट्रॅक्टरवाल्यांनी आम्हाला अशा प्रकारे सऱ्या काढून दिल्या होत्या। मग पुढे पाणी जाऊ नये म्हणून मी मिस्टरांना दंड काढून द्यायला सांगितलं होता। तर ते दंड काढत असताना मध्येच आमचे छोटे साहेब मध्ये करायला लागले व म्हणायला लागले तुम्हाला येत नाही, मी काढून देतो। मग ते दोघं दंड काढून गेल्यानंतर मग मी काय केलं, ज्या सऱ्यांमध्ये ते गवताच्या ज्या काशा पडल्या होत्या, म्हणजे वाळलेलं गवत असतं त्यांना आम्ही काशा बोलतो, त्या काशा वेचून घ्यायला सुरुवात केली, म्हणजे आपल्याला तिथे कांद्याची पात लावता येईल व नंतर गवत उगवणार नाही। तर छोट्या साहेबांचं देखील मध्ये करायचं चालू होतं, परंतु मी काय त्याला मध्ये येऊन दिलं नाही। म्हटलं तुला जे काय करायचं आहे ते पप्पासोबतच करून घे। मग नंतर हळूहळू मी सर्व त्या काशा, जेवढं मला कांद्याची पात लावायची होती तेवढ्या काशा मी वेचून घेतल्या व अशा प्रकारे पूर्ण रान काशांपासून मोकळं केलं, म्हणजे जेणेकरून नंतर पाणी दिल्यानंतर गवत हे लगेच उगवून येऊ नये। तर हे बघा कशा प्रकारे क्लीन झालं। त्यानंतर पाणी द्यायला गेले तर लक्षात आलं की अरे पॉवर खूपच कमी आहे। आमच्याकडे काय असं मोठा वगैरे पाईप नव्हता, जो आम्ही रेग्युलर आपण नाही का नळासाठी वापरतो तोच छोटासा पाईप होता, त्याने पाणी द्यायला गेले परंतु प्रेशर नसल्यामुळे ते काय सरींच्या वरपर्यंत पाणी येतच नव्हतं। मग त्यामुळे हळूहळू सरीच्या कट्ट्यावरच बसले, म्हटलं जाऊ दे आता चिखलात उतरायची गरज नाही, त्यामुळे कट्ट्यावरच बसून हळूहळू कांद्याच्या पाती लावत गेले। आमच्या इथे एवढ्या छोट्याशा जागेसाठी ट्रॅक्टरवाले येत नसायचे। नंतर मग आम्ही काय केलं, घराच्या शेजारी जी शेती होती तिथे ट्रॅक्टर आला होता, त्यांनाच कन्व्हिन्स केलं की आम्हाला पण हे थोडंसं व्यवस्थित करून द्या। मग त्यांनी आम्हाला अशा प्रकारे सऱ्या काढून दिल्या होत्या। नाहीतर या अगोदर आम्ही काय करायचो की टिकाऊने खांदायचो व त्याने वाफे तयार करायचो, मग त्या वाफ्यामध्ये ही एवढी कांद्याची पात 2-3 वाफ्यांमध्ये पुरेशी व्हायची। मग गेल्या अशा सऱ्यांमधील काशा वेचून घेतल्या व त्यानुसार कांद्याची पात लावून घेतली। तर अशा प्रकारे मी सर्व हळूहळू पाण्याच्या प्रेशरनुसार सर्व सऱ्यांमध्ये कांद्याची पात लावून घेतली। नंतर मला कपडे, भांडी, फरशी ही नेहमीची कामे करण्यातच दिवस गेला, परंतु घरात पण पसारा खूप पडला होता। मग म्हटलं आता जास्तीचं काही होणार नाही तर आपण कपाट तरी साफ करून घ्यावं, कारण गावाकडून आणलेले कपडे या पिशवीमध्ये भरून ठेवले होते व ते मी हळूहळू रोज थोडे धुवून ठेवायचे होते। मला तर कुठे ठेवावं हे समजत नव्हतं। हे बघा कपाटामध्ये किती राडा झालेला आहे, यामध्ये देखील असे कोंबून कपडे ठेवले होते व माझ्या कपाटामध्ये तर खूप जास्त राडा झाला होता। नेहमी मी अगोदर या दोघांचे कपाट साफ करून घेते परंतु आज सुरुवात स्वतःच्या कपाटापासूनच केली होती। त्यात मी काय करते की ज्या नवीन काही साड्या असतील त्या अशा पिशव्यांमध्ये भरून ठेवते। आपल्याला कधी आपण साड्या घ्यायला जातो तेव्हा ज्या पिशव्या मिळतात ते मी तसेच ठेवून देते, किंवा नंतर नवीन साड्या व ज्या महागाच्या साड्या आहेत त्या अशा पिशव्यांमध्ये भरून ठेवते, त्या बॅगेमध्ये ठेवत नाही, कारण मग त्यात खूप राडा होतो किंवा आपल्याला मग अचानक कोणती साडी हवी असेल तर मग ती शोधण्यास वेळ जात नाही व साडी देखील खराब होत नाही। बॅगमध्ये ठेवलं तर आपण प्रत्येक घड्या उचकत बसतो व त्यामुळे त्या साड्यांच्या घड्या देखील खराब होतात। तर हे बघा किती पसारा पडलेला आहे। मग मी काय केलं, सर्वात अगोदर कपाट व्यवस्थित पुसून घेतलं, त्यामध्ये जरा धूळ झाली होती, मग ती कोरड्या कपड्याने पुसून काढली। नंतर या
नंतर या बॅगमध्ये काही डेली यूजच्या साड्या होत्या, जे मी मग गावी जाण्या अगोदरच व्यवस्थित घड्या मारून ठेवल्या होत्या. मग मी त्या तशीच पॅक ठेवून दिली. त्यानंतर ह्या पिशव्यांमधील देखील साड्यांच्या गाड्या खराब झाल्या नव्हत्या. ते एक मला उपयोगी पडलं की मग जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. मग मी त्या पिशव्या देखील तशा व्यवस्थित कपाटात लावून घेतल्या व त्यानंतर कपडे सर्व बाजूला सारून ते एक एक करून सर्व कपड्यांच्या गाड्या मारत बसले. मी डेली साड्या यूज करत नाही, ड्रेसेस यूज करते. साड्या फक्त सणासुदीला तासभरच घालत असते. तर तुम्ही म्हणत असाल साड्या घालत नाही तर मग एवढ्या साड्या कशा काय? तर त्या माझ्या लग्न झाल्यापासूनच्या तेव्हापासूनच्या साड्या आहेत. म्हणजे आमच्या लग्नाला 5-6 वर्ष झाले असतील तेव्हापासूनच्या ह्या साड्या आहेत. अशा प्रकारे मी सर्व गाड्या व्यवस्थित घालून त्या कपाटामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घेतले. त्यानंतर टाईम उरलेला होता. मग म्हटलं की चला आता आपलं कपाट स्वच्छ झाले, आता या दोघांचं देखील करावं. हे छोटंसं जे दिसतंय ते माझ्या बाळाचं म्हणजेच आमच्या छोट्या साहेबांचं गुरुचं कपाट आहे. मग मी त्याचं कपाट असं साफ करत होते तर ते कॅमेरा बघून तो मध्येच येऊन कपाटामध्ये जो टाळ त्याचा सापडला होता तो घेऊन खेळायला लागला. तर हे बघा याची कशी मस्ती चालवली आहे पाठीमागं. त्यानंतर त्याच्या कपाटामध्ये वरच्या कप्प्यामध्ये जे तेल पावडर असे आपण प्रोडक्ट यूज करतो ते ठेवले व खालच्या कप्प्यांमध्ये त्याचे कपडे ठेवून टाकले. त्याचे कपडे देखील जास्त नव्हते. तसेच आता उद्यापासून त्याची शाळा सुरू करावी लागेल म्हणून मग त्याच्या शाळेचे देखील कपडे बाजूला धुण्यासाठी काढून घेतले व अशा प्रकारे मिस्टरांचे देखील कपाट व्यवस्थित करून घेतले. तर अशा प्रकारे गावाकडून जी पिशवी आणली होती कपड्यांची त्यातील कपडे व्यवस्थित धुवून आता कपाटामध्ये ठेवता येतील. तर आजचा दिवस हे एवढेच कामामध्ये गेला. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.